जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार. आज आपण हरिपाठातल्या 6व्या आणि 7व्या अभंगाचा भावार्थ बघणार आहोत. 6वा अभंग जो तिलक कामोद या रागावर तयार केला आहे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. मी म्हणजे अहंकार. आता इथे साधू म्हणजे ज्या साधूला आत्मबोध झाला आहे, हरीचा साक्षात्कार झाला आहे, अशा साधूंचा आपल्याला आशीर्वाद मिळाला तर आपण कोण, मी हा भ्रम दूर होतो. त्या ठिकाणी साधूंच्या अनुभवाने तो मी पण, अहंकार रूपी मी पण तिथेच संपते. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. ज्याप्रमाणे कापूर आगडीच्या संपर्कात आला की तो लगेच उजळतो आणि तिथेच संपून जातो, तिथे काहीच उरत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य साधू संतांच्या संगतीत संपला जातो. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी कोण याची ओळख फक्त शिल्लक राहते. मोक्षरेखी आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरी भक्त. हा जो साधूचा अंकित झालेला म्हणजे ऐकणारा हरिभक्त आहे, त्याला मोक्ष प्राप्त होणार आहे, ते त्याच्या भाग्यानेच. तसा त्याला साधूचा आशीर्वाद मिळाला आहे. तो कापुराच्या वातीप्रमाणेच संपणार आहे. त्याचे मी पण तिथेच संपत आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, या साधू संतांच्या आणि सज्जनांच्या संगतीत गोडी आहे, आणि इतकी गोडी आहे की त्यांना दुसरी उपमा नाही. आणि या आत्मतत्वी साधूंमुळे मला हा हरी या जनामध्ये, वनामध्ये, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत आणि चराचरात तो दिसतो. आणि हे साधूंचे वैशिष्ट्य आहे. म्हणून मुखाने हरिनाम घ्या, फक्त त्या भगवंताचे नामस्मरण करा, म्हणजे तुम्हालाही त्याची आत्मप्रचिती येईल. इथे हा 6वा अभंग पूर्ण होतोय. 7वा अभंग जो मान या रागावर तयार केला आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. ज्यांच्यामध्ये भगवंताविषयी भक्ती नाही असे अभक्त, अशा अभक्तांचे पाप पर्वताप्रमाणेच आहे. आणि या अभक्तावर त्या पापाचा वज्रासारखा लेप होतो. म्हणून त्यामुळे हरिभक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीणच आहे. नाही ज्याची भक्ती तो पतित भक्त, हरिसी न भजत दैवहत. काही माणसे देवाला मानत नाही. ते स्वतःला इतके व्यवहारात गुंतून जातात की परमेश्वराचा त्यांना पूर्णपणे विसर पडतो. ते नास्तिक म्हणले तरी चालेल, ते खरंच पापी आहेत. जे हरीचे भजन करत नाही ते दुर्दैवी आणि अभागी आहे. म्हणून ते अभक्त पतित आहेत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. जगात असे अनंत लोक आहेत. त्या लोकांना कसलाही अनुभव नसताना नुसते व्यर्थ बरळत असतात, बडबड्या बाता मारत असतात, भगवंताचे नावही घेत नाही. अशाने तो गोपाळ कसा पावेल? असे लोक भगवंताच्या श्रद्धेविन अभागी आहेत. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठी पूर्ण एक नांदे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर प्रमाण देऊन सांगतात,
आत्माच सर्वस्व आहे. सर्व गुणांनी नटलेला परमेश्वर स्वरूप तो आत्माच आहे आणि तो सर्वत्र सर्वांगठी म्हणजे प्रत्येक देहात आत बाहेर पूर्णपणे नांदत आहे आणि तो एकच आहे. म्हणून तुम्ही फक्त हरीचे नाम घ्या, फक्त त्याचे स्मरण करा. इथे हा 7वा अभंग पूर्ण होत आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत. 8वा अभंग जो तिलंग या रागावर तयार केला आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संत म्हणजे कोण? तर ज्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला आहे. माणसाचे मन पाण्यासारखे असते. पाणी जसे खोलाकडे वाहत जाते तसे माणसाचे मन विषय सुखाकडे वाहते. पण त्याला संतांची संगत लाभते तेव्हा तेच मन ईश्वराकडे धाव घ्यायला लागते. त्याच वेळी श्रीहरीला प्राप्त करण्याचा त्याचा उत्तम मार्ग राजमार्ग असतो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. आपला जीव भगवंताच्या कुशीमधून झाला आहे आणि ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली आहे त्याचे स्मरण होणे साहजिकच आहे. तो सहज भाव आहे. पण विषय सुखामुळे आपण ते विसरून जातो. भगवान शिव हे ज्ञानी होते. त्यांचा आत्मा म्हणजे रामजपच होता. म्हणून शिवाला रामनाम हे अत्यंत प्रिय होते. हे सगळे ज्ञान आपल्याला केवळ संतांच्या संगतीतच मिळते. एकतत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. फक्त नामच एक असे तत्व आहे ज्यामुळे परमेश्वराची प्राप्ती होते. सर्व दुःखाचे मूळ द्वैत भाव आहे. मी वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळा आहे हा त्याचा भ्रम आहे. आणि या मायेमुळे निर्माण झालेला भ्रम दुःखाचे कारण आहे. या द्वैत बंधनामुळे आपल्याला तो भगवंत दिसत नाही. म्हणून तो आणि मी एकच आहे हा भाव ओळखावा. नामामृत गोडी वैष्णवाला धली योगी साधली जीवन कळा. नाम हे अमृत आहे आणि त्याची या हरिभक्त वैष्णवांना गोडी लागली आहे. योगी माणसाला आयुष्य वाढवता येते पण अमरत्वाची जाणीव त्यांना होत नाही कारण त्यांना नामामृताची गोडी लागली आहे. सत्वर उपचार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता. जेव्हा प्रल्हाद आईच्या गर्भात होता तेव्हा कयाधूला नारद मुनींनी भगवंताच्या नामाचे महत्त्व पटवून सांगितले. तेव्हा तिच्या पोटातला गर्भ नारायण नाम उच्चारायला लागला. हे गर्भातच प्रल्हादावर भगवंताचे नाम बिंबले गेले. पुढे उद्धव श्रीकृष्णाचा चुलत भाऊ, पण त्याला श्रीकृष्णाचे वेड होते. त्याला ध्यानी मणी फक्त आणि फक्त श्रीकृष्णच दिसत होता. म्हणून श्रीकृष्णाने त्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आणि श्रीकृष्णासारखा दाता उद्धवाला मिळाला. त्याला श्रीकृष्णाच्या नामामृताची गोडीच लागली. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात भगवंताचे नाम घेणे किती सोपे आहे पण तेच घेण्यासाठी मनुष्य कंटाळा करतो. हे नाम घेणारे माणसे खूप विरळे आहेत, कमी आहेत आणि हे नाम दुर्लभ आहे. नामाचे महत्त्व जाणणारेही कमी आहेत. पण एकदा का या नामाची गोडी लागली की माणसाचे आयुष्यही सुलभ व्हायला लागते. म्हणून तुम्हीही मुखाने हरी म्हणा, त्या भगवंताचे सतत मुखाने नामस्मरण करा. इथे हा 8वा अभंग पूर्ण होतोय.
नववा अभंग जो आसावरी रागावर तयार केला आहे. विष्णू बिन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही जाचे. भगवंताच्या जपाव्यतिरिक्त अन्य सर्व काही व्यर्थ आहे. मग एखादा माणूस कितीही बुद्धिमान असो, धनवान असो, त्याला जर भगवंत म्हणजे काय, त्याचा जप करणे म्हणजे काय हे जर ज्ञान नसेल तर त्याचे बाकीचे ज्ञान व्यर्थ आहे. या लोकांचे रामकृष्ण नामात मनच लागत नाही. उपजोणी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसे निहोय. भगवंताचे नाम म्हणजे अद्वैताची वाट, म्हणजे कसलाही भेद नाही, कसलाही दुजाभाव नाही, अशी अद्वैत्वाची वाट आहे. पण ज्याला भगवंत भक्तीची गोडीच नाही, जन्माचाच करंटा आहे, अशा करंट्याला रामकृष्णापाशी प्रवेश कसा बरं मिळेल? तो यापासून कायम दूरच राहणार. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेल नामी. उपजोणी करंटा नेने अद्वैत वाटा. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेल नामी. द्वैत भावना म्हणजे आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत, हा तुझा भाव मनुष्याच्या मनात असतो आणि या द्वैताचा नाश गुरूंशिवाय होत नाही. आणि जोपर्यंत गुरूंकडून या ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत भगवंताचे कीर्तन घडणारच नाही. म्हणून मी आणि परमेश्वर सर्वत्र एकच आहे, ही द्वैत भावना नाहीशी व्हायला हवी. आणि ही द्वैताची झाडणी फक्त संत किंवा गुरुच करू शकतात. ज्ञानदेव माने सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, ज्यावेळी परमेश्वराचे आपण ध्यान करतो, त्याचे सर्व गुण रूप डोळ्यासमोर ठेवतो, तेव्हा प्रपंचातली सगळी दुःखे संकटे शांत होतात, नाहीशी होतात. म्हणून सतत मुखाने हरी म्हणा, या हरीचे सतत नामस्मरण करा. इथे हा 9वा अभंग पूर्ण होतोय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद.